मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, करुणा शर्मा यांनी केला दावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली। या संदर्भात त्यांनी पुढील वक्तव्य केलं की उद्या राजीनामा जाहीर केला जाईल असं ते म्हणाले। करुणा शर्मा यांनी सांगितलं की ज्या मुद्द्यांवरून ती 5 मार्चपासून उपोषण करण्याची तयारी करत होती त्या माहितीच्या आधारावर त्यांना सूत्रांकडून समजलंय की 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा घेतलाय। धनंजय मुंडे हे राजीनामा देत नव्हते, पण अजित पवार यांनी त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलाय आणि उद्या अधिवेशनाच्या अगोदर तो जाहीर केला जाईल। करुणा शर्मा यांचा दावा आहे की धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, कारण त्यांच्याकडे नैतिकता नाही, त्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला गेलाय। तसेच त्यांनी वाल्मिक कराड प्रकरणावरून टीका केली की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते। सीबीआयच्या नुकत्याच झालेल्या निकालानुसार स्पष्ट झालंय की तो चौकशीत पहिला आरोपी आणि त्याला कोणतीही विशेष ट्रीटमेंट मिळू नये अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी करुणा शर्मा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित कारवाई न झाली तर मी उपोषण सुरू करणार अशी चेतावणी दिली। जसं की मी 5 तारखेपासून उपोषणावर बसणार होती, तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका। धनंजय मुंडेच्या 2 दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या, पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उद्याच्याला अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्या समोर। 100% जाहीर करणार आणि गरज पण आहे। जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे, मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आलेला आहे CBI आणि SIT चौकशी जे झालेली आहे त्याच्यामध्ये SIT आणि CBIचा मी खूप खूप मनापासून आभार मानते। देवेंद्र भाऊचा आभार मानते, पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते, जे खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चौकशी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आखिर सत्याची विजय झाली। वाल्मिक कराड ये पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और VIP ट्रीटमेंट मिळू नये आणि त्यांना वाचवण्याची जे प्रयत्न करू नये, त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजे। जर राजीनामा नाही झाला तर आपली काय भूमिका आहे? मी सतत राजीनामा मागत राहणार, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार। माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत, आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा, तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज, जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनताने मुद्दा धरलेला आहे, मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनता समोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे, भ्रष्ट वृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे, हे वृत्ती संपवायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी जनताला पुढे करणार आहे मी आणि जनताला आवाहन करणार आहे की उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी व्हा। उद्या विधानसभा सत्र सुरू होणार, विधानसभा सत्र सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये माझी एकच भूमिका असेल, एक समाजसेविका म्हणून, की जे आज समाजमध्ये जे महिलांना जेलमध्ये डालण्याच्या, महिलांवर हात उचलण्याच्या आणि तुम्ही बघू शकता 2-2 वर्षाची मुलीसोबत जे बलात्कार, अत्याचार, खंडणी, लोकांची जमीन हिसकून घेण्याचं काम जरी हे मंत्री लोक करतील तो जनता कुठे जाणार, कुणाला न्याय भेटणार? जरी रक्षकी भक्षक झाले तो कुठे लोकांना न्याय मिळणार? आणि आता जे एक और मंत्री आहे, काय नाव आहे त्यांचे, माणिकराव कोकाटेजी, त्यांचा पण निकाल आलेला आहे कोर्टाने। न्यायाधीश पुढे काय नाही असतो, न्यायालय जे आहे, न्याय मंदिर आहे, त्याचा जरी निकाल आलेला आहे आणि त्याची मान न राखता जरी अजित दादा त्यांचा राजीनामा पण नाही घेतात, तर ते खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही न्यायालय पुढे जातात, तुम्ही न्यायालयापेक्षा मोठा आहात आणि जनताची जे आहे, तुम्हाला काय गरज नाही असे भ्रष्ट लोकांना, कल्परेट लोकांना, एक दोषी लोकांना जरी तुम्ही सत्तामध्ये ठेवतात तो तुमचे पक्षाची जे भूमिका आहे लोकांचे समोर येतील आणि पुढे लोक येणारी नगरपालिकामध्ये तुम्हाला न्याय करून देणार, मला असं वाटतं। हां, 2 दिवस अगोदर जसं मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे,
मंत्रालयाकडून की 2 दिवस अगोदर लिहून घेतलेला आहे, दिला नाही, घेतलेला आहे. क्योंकि त्यांच्यामध्ये इतकी नैतिकता नाही आहे की आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या मुद्द्यावरती. आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, खूप निर्घुणपणे हत्या झालेली आहे, जसं की छावा पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडी मृत्यू जे आहे, निर्घुण हत्या, जे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी मागितलं पण त्यांना पाणी दिलेला नाही, असं सगळं घाणेरडा कृत्य झालेलं आहे. आपण बोलू शकत पण नाही. आणि माझ्यासोबत पण जे चालू आहे आज 3 वर्ष अगोदरपासून सगळे महाराष्ट्र बघतात, त्याच्यासाठी आज मी आवाज उचलते. उद्या नवीन चित्र दिसणार. नवीन चित्र 100% दिसणार आहे, उद्या दिसणार आहे. इलेक्शन पिटिशन पण मी टाकलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये. मंत्रिपद तो जाणारच. हायकोर्टामध्ये मी गेलेली आहे. 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला आमदार पद जातात दिसतील. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।